नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा निघालो आहोत हॉटेलमधून. आपण ग्रॅब बुक केलेली आहे. तर आज जातो आहोत आम्ही आयलँड हॉपिंग टूरला. म्हणजे तिथे 3 आयलँड आहेत, ते आम्हाला फिरवणार. तर ग्रॅब बुक केलेली आहे. तर ग्रॅब किती वाजता तिथे बघूया. आणि आमचा टायमिंग आहे, रिपोर्टिंग टायमिंग 8:45चा. पाऊस पूर्ण भरलेला दिसतोय बघा. त्या साईडला बघा, पूर्ण डोंगर जो आहे तो भरलेला दिसतोय. तर थोड्याच वेळात येईल आता. आणि मी ब्रेकफास्ट करून घेतलेला आम्ही दोघांनी. आणि आणलेला आहे मफिन. हां तुझ्यामध्ये हां 7-5 आई चल आलेली आहे कार. आता आपण ह्या कारमध्ये बसणार आहोत आणि जाणार आहोत थेट मॅकडॉनल्ड. गुड मॉर्निंग. या ओके. तर ऑटोमॅटिक दरवाजा आहे, मी बंद करायला जातो आणि थेट जातो आपण मॅकडॉनल्ड अंडर वॉटर. आणि तिकडनं आपल्याला पिकअप करणार आहेत ते जेट्टीसाठी. तर इथून जवळजवळ मला वाटतं 10 मिनटं लागतील. पटाय सेसॅंग बीच जवळच आहे ते मॅकडॉनल्ड. आणि इकडे गाड्या ज्या पण आहेत ना ओलाच्या, त्या आता सुंदर अशा आहेत ना. फक्त सिलेक्ट करायचे, कुठली पण अशी कार येऊ शकते. आणि इकडचे रोड पण एकदम सुंदर आहेत बघा. तर थेट भेटूयात आपण मॅकडॉनल्डच्या इथे. पिकअप काउंटरला आल्यानंतर थोड्यात 5-10 मिनटामध्ये आम्हाला गाडी घ्यायला आलेली आहे. आणि आम्हाला असे बॅच दिलेले आहेत, स्टिकर. बॅच की स्टिकर बोलतो त्याला? स्टिकर. तुला दाखवलं लुकचा. तर आता थोड्याच वेळात येईल, कारण दुसरे पण कस्टमर यायचे तुमचे ट्रॅव्हलर. एक स्टार्टिंगला आली होते, ते एक गाडी पूर्ण फुल झाली. तर मॅडमला थोडासा राग आलेला आहे की तुम्ही आपण लवकर येऊन काय केलं लवकर. अरे त्यामध्ये सेकंडमध्ये गेलो असं, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, काय इश्यू आहे असं. चला भेटूयात थेट आपण जेट्टीवरती. येऊन पोचलेलो आहोत जेट्टीवरती. टाईम झालेला आहे बरोबर एक्झॅक्टली 9. आणि या अशा जेट्टी आहेत, या जेट्टीमधून आपण जाणार आहोत आयलँडवर. आणि समोरच दिसतं आहे सुंदर असा आयलँड. त्या साईडला आपण जाणार आहोत. छोटे छोटे बेट आहेत. बघूया आता कुठली होडी आहे ती आपली. लोक सर्व जात आहेत. अजून 21 मिनटं आलेले आहेत आणि बोटीमध्ये बसून आम्ही सवार चाललेलो आहोत आयलँडसाठी. आणि लाईफ जॅकेट अजूनपर्यंत नाही भेटलेलं आहे, सांगता येत नाही. बघूया कसं होतं आहे पुढे ते. तर
लाईफ जॅकेट घालून झालेलं आहे. आता सेफ आहोत, काही प्रॉब्लेम नाही आहे काही पण झाला तरी. तर घाबरली ते समोर तुम्हाला जे दिसत आहे ना ते असं डोंगर आहे की असं वाटतं की कुठली तरी बाई प्रेग्नेंट आहे करून. प्रेग्नेंट बाई कशी झोपलेली असते तसं. तर प्रेग्नेंट बेली डोंगर सुंदर आहे, एकदम मधोमध आहे तो. आणि ह्या साईडला हा बेट. इथे बेट म्हणजे एक प्रकारचं मॉलदीवचं मलेशियाचं मॉलदीव्स बोलायला हरकत नाही. सुंदर सुंदर छोटे छोटे बेटं आहेत. आणि पाणी बघा, हे फुलपाखरू पण आलंय. पाणी एकदम कुठे डायंग बटिंग मार्बल जिओ फॉरेस्ट पार्कच्या इथे येऊन पोचलेलो आहोत. आणि आम्हाला टायमिंग दिलेला आहे बरोबर 11 वाजता तुम्ही इकडे यायचं आहे. 9:46 झालेले आहेत. तर टोटल 1 तास सव्वा तास आम्हाला इथे फिरायला. आतमध्ये जिओ फॉरेस्ट ट्रेकिंग होऊ शकते, एक ट्रेल. तर बघूयात कसं काय ते. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि फॉरेनर लोकांसाठी 6 रिंगेट्स एंट्री फ्री आहे. तर दोघांनी आम्ही 12 रिंगेट्स दिलेलं आहे. आणि असं बँड देतात. बँड दिल्यानंतर मी तिथे त्यांना विचारलं ते ॲक्टिव्हिटीज आहेत वॉटर स्पोर्ट्सच्या, तर ते करायसाठी काय करावं लागेल. तर ती मला बोलली की तुम्ही अपस्टेअरला जा, तिकडे तुम्हाला करू शकता. इथे पाण्याच्या बॉटल वगैरे सर्व आहेत. फॅझी इझी मार्ट. आणि हे वॉकिंग ट्रेल आपण चालणार आहोत. ते बघा, शॉर्ट ट्रॅक टू द लेक. लेकमध्ये जाण्यासाठी शॉर्ट ट्रॅक आहे. चुपिंग रॉक फॉर्मेशन, द लेक व्ह्यू फ्रॉम अबाव. हे लेक दिसतं अबाव. वॉटर ॲक्टिव्हिटी अशी आहे, लेक बोर्ड वॉक. तर इथे असे छोटे छोटेसे साईन बोर्ड लावलेले आहेत की स्लिपरी वेन वेट. जेव्हा पाऊस असेल तेव्हा हे जे आहे ते स्लिपरी होऊ शकते, तेव्हा तुमचे जे पाऊल आहेत ते सांभाळून टाका. दमली एवढंच. आपण इथपर्यंत आलो, दम लागलेला आहे. तर जाऊयात हळूहळू. इथे असे साईन बोर्ड लावलेले आहेत सुंदर. हे माझं पहिल्यांदा आहे, सॉरी हे माझं सेकंड टाईम आहे बेटवरती कुठल्या जाणं. कारण की ह्याच्या अगोदर गेलो होतो ते बांगलादेशला बेटवरती, मोहस खाली तिकडे. त्याच्यानंतर आता हे. पण इकडचा स्मेल बघितला कसा आहे.
गावच्या सारखा येतो ना, हा. जशी म्हशींचा कसा येतो गोट्यामधला तसा येतोय. नाही मला तसा येतो बाबा. ग्रीनरी तुमच्याकडे गोटेच नाही तर तुम्ही हे करणार कसे? आहे होते. हा, वाडा आहे तुमच्याकडे? ठीक आहे. डेन्स फॉरेस्ट. अजून एक तिथे असं आहे, आतमध्ये यायच्या ना तिकीट काउंटरच्या तिथे फोटो काढले जातात प्रत्येक मेंबरचे. म्हणजे तुम्ही आतमध्ये हरवलात तर आम्ही किंवा फोटोने शोधू असं काहीतरी त्यांना म्हणजे गव्हर्मेंट लॉ आहे त्या हिशोबाप्रमाणे. तर जाऊयात. हा इथून दिसायला लागलेला आहे लेक. अख्ख्या ह्याच्यामध्ये माकड पण आहेत आणि इकडचे जे माकड आहेत ना एवढे काळे आहेत, काही काही ब्राऊन आहेत. हा ब्राऊन माकड आहे आपल्याकडचा. एक काळे माकड केंडली आहेत. तर ह्या बघा इथून लेकचं दृश्य दिसतं आणि माकड बघा जवळ येतोय. अख्ख्या पूर्ण बेटामध्ये समुद्र साईडला असून हे डोंगराच्या मधोमध एक छोटंसं तलाव, छोटंसं काय मोठंसं तलाव म्हणू शकता याला. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. 11 वाजलेले आहेत बरोबर एक्झॅक्टली. आमची बोट आलेली आहे आणि पोहून माझे पाय जे आहेत ना असे थकलेले आहेत की बोलू शकत नाही. थोडंसं उलटी टारकं पण वाटतंय. तर कॉमेंटमध्ये सांगा मी उलटी करेन म्हणजे डबल करेन की सिंगल. त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवेन तुमचं उत्तर बरोबर आहे की चुकीचं. तर आता आपण बाय करायचं आहे. पार्कला आयुष्यात कधी पुन्हा एकदा भेटू ते बघूया. थकलेलो आहे पूर्ण. इथे जेटस्की पण आहेत प्रायव्हेट. त्यांची कॉस्ट थोडी महागडी आहे. म्हणजे त्या कॉस्टमध्ये आपलं पूर्ण लंका बी फिरून होईल, बरोबर ना. तर आम्ही गरीब आहोत, इंडियातले आम्ही आहोत हे लक्षात करून द्यावा. अरे साईडने का चालताय? तुम्हाला अरे थांब. बॅग माझ्याकडे दिली आहे, स्वतः चालतात. आपण इथे जे आलो आहोत ते आहे व्हाईट राईस बीच पॉईंट बोलतात. म्हणजे व्हाईट राईस म्हणजे इकडे जी वाळू आहे ती मला वाटतं व्हाईट आहे, त्याच्यामुळे त्यांना नाव पडलं व्हाईट राईस पॉईंट बीच.
सुंदर आहे बीच आणि पाणी पण एकदम किती मस्त आहे, क्लीन वॉटर. नमस्कार मित्रांनो, ये व्हाईट राईस बीचमध्ये जातो आहे मी पाण्यामध्ये. ती भिजलीच नाही आहे, मीच भिजतोय फक्त.